गुड मॉर्निंग फ्रेंड्स. काल आपण इंटिग्रेशन या चॅप्टरची फर्स्ट 3 प्रॉब्लेम्स पाहिले होते. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपलं इंटिग्रेशन ऑफ 3x² मायनस 4x प्लस 1/ला x इंटू √x मायनस 7. सर्वात पहिले काय करू आपण, इंटिग्रेशन काय करू घेऊ सेपरेट. फर्स्ट टर्म कोणती आहे इंटिग्रेशनमध्ये 3x² dx मायनस सेकंड टर्म कोणती आहे 4x dx प्लस थर्ड टर्म आहे आपली 1/ला x इंटू रूट ऑफ एक्स ला काय लिहू शकतो आपण x⁴ 1/2 dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 7 इंटू dx. ही कॉन्स्टंट टर्म आहे इंटिग्रेशनच्या काही बाहेर. किती राहिलं इंटिग्रेशनमध्ये 3x² dx मायनस इथं कोणती टर्म कॉन्स्टंट आहे 4. इंटिग्रेशनच्या काही घेतली बाहेर. किती आहे इथं 1/x dx प्लस इथे पहा बेस सेम आहे तर पॉवरचे काय करता ॲडिशन. किती ॲडिशन केली तर 1/ला x⁴ 3/2 dx मायनस पुन्हा इथे काय 7 कॉन्स्टंट इंटिग्रेशनमध्ये काय राहणार फक्त dx 3 टाइम्स sec² dx मायनस 4 इंटिग्रेशन ऑफ 1/x dx प्लस 1/x⁴ किती आहे 3/2. हा प्लस पॉवर 3/2 वर गेला तर काय होईल मायनस x⁴ मायनस 3/2 dx मायनस 7 इंटू इंटिग्रेशन ऑफ dx. वी नो दॅट इंटिग्रेशन ऑफ sec² dx काय फॉर्म्युलाचा tan x प्लस c इंटिग्रेशन ऑफ 1/x dx याचा काय आहे log ऑफ x प्लस c आणि इंटिग्रेशन ऑफ x⁴n dx याचा काय फॉर्म्युला आपला x⁴n प्लस 1/ला n प्लस 1 प्लस c. अप्लाय दिस फॉर्म्युला 3 टाइम sec² dx काय याचं इंटिग्रेशन tan of x मायनस 4 1/x चं काय लिहिता तुम्ही log of x मीन्स किती 4 टाइम्स log of x प्लस इथे कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा x⁴n x⁴ मायनस 3/2 याच्यात किती ॲड करायचा प्लस 1/ला मायनस 3/2 प्लस 1 मायनस 7 आणि इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट सिम्पली काय लिहिता x किंवा डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कॅन्सल. किती राहिलं x प्लस c काय राहतो तुमचा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. सॉल्व दिस वी गेट 3 tan of x मायनस 4 log of x प्लस किती रे x⁴ मायनस 1/2/ला मायनस 1/2 प्लस c. फायनल आन्सर पहा तुमचं काय आहे आता किती आलं फायनल आन्सर मग इथे तुमचं 3 tan x मायनस 4 log of x प्लस प्लस मायनस का होईल मायनस आणि हा डिवाइडचा 2 आहे हा कुठे येईल वर मल्टिपलला मायनस 2 टाइम्स x⁴ मायनस 1/2 इथे किती आहे मायनस 7x प्लस c मायनस 7x प्लस c अँड देअरफॉर द फायनल आन्सर इज किती येईल तुमचा फायनल आन्सर मग 3 tan of x मायनस 4 log x मायनस 2 हा x⁴ मायनस 1/2 आहे खाली गेला तर काय होईल प्लस 1 x⁴ 1/2 मायनस 7x प्लस c and therefore the final answer comes to 3 tan x minus 4 log of x minus 2/ला x⁴ 1/2 याला काय लिहू शकता तुम्ही रूट ऑफ x मायनस 7x प्लस c. हे झालं तुमचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला इंटिग्रेशन ऑफ 2x³ मायनस 5x प्लस 3/x
प्लस 4 अपॉनला एक्स टू द पॉवर 5 dx. पुन्हा इथे पहा आपल्याला हे दिलेलं आहे इंटिग्रेशन. याचं आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं. सर्वात पहिले काय करायचं आहे, इंटिग्रेशन काय करायचं, सेपरेट. फर्स्ट टर्म कोणती आहे, 2x³ dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 5x इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 3/x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 4 अपॉनला x टू द पॉवर 5 इंटू dx. कॉन्स्टंट टर्म काय इंटिग्रेशनच्या बाहेर किती राहिलं इथं, x³ dx मायनस पुन्हा इथं 5 काय कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. इंटिग्रेशनमध्ये किती राहिलं, x इंटू dx प्लस पुन्हा इथं कॉन्स्टंट काय 3 इंटिग्रेशन ऑफ 1/x dx. पुन्हा इथे कॉन्स्टंट काय 4 आणि हा प्लस x टू द पॉवर 5 आहे डिवाइडचा वर गेला तर काय होईल मायनस x टू द पॉवर -5 इंटू dx. अप्लाय दिस फॉर्म्युला. x टू द पॉवर कोणता लागेल इथे n. x टू द पॉवर n चा फॉर्म्युला काय आपला, इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर n dx इक्वल्स टू x टू द पॉवर n प्लस 1 अपॉनला n प्लस 1 प्लस c. अप्लाय करा फॉर्म्युला. n च्या ठिकाणी किती आहे 3, x टू द पॉवर 3 प्लस 1 अपॉनला 3 प्लस 1 मायनस 5 x टू द पॉवर 1 प्लस 1 अपॉनला 1 प्लस 1 प्लस 3 टाइम्स इंटिग्रेशन ऑफ 1/x dx. काय फॉर्म्युलाचा, लॉग ऑफ x. पुन्हा इथे x टू द पॉवर n चा अप्लाय करा, -5 प्लस 1 अपॉनला -5 प्लस 1 प्लस c. सॉल्व दिस वी गेट 2 टाइम्स किती येणे, x टू द पॉवर 4 अपॉनला 4 -5 टाइम x² अपॉनला 2 प्लस 3 लॉग ऑफ x प्लस 4 x टू द पॉवर किती येईल इथं -4 अपॉनला -4 प्लस c. देयरफॉर फायनल आन्सर इज 2 ने डिवाइड करा किती, x टू द पॉवर 4 अपॉनला 2 -5/2 x² प्लस 3 टाइम्स लॉग ऑफ x. मल्टिपलचा 4 आणि डिवाइडचा 4 कॅन्सल, प्लस मायनस काय होईल इथं मायनस किती आलं, x टू द पॉवर -4 प्लस c. हे झालं तुमचं फायनल आन्सर. किंवा याच फायनल आन्सरला तुम्ही लिहू शकता x टू द पॉवर 4 अपॉनला 2 -5/2 x² प्लस 3 टाइम्स लॉग ऑफ x. हा x टू द पॉवर -4 आहे, हा जर खाली गेला डिवाइडला तर किती होईल 1 अपॉनला x टू द पॉवर 4 प्लस c. This is your final answer. Your next problem is next problem दिलेला आहे आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ 3x³ -2x प्लस 5 अपॉनला x इंटू √x dx. सर्वात पहिले इथे आपण डिवायडेशन काय करू, सेपरेट करू. 3x³ अपॉनला x इंटू √x -2x अपॉनला 2x अपॉनला x इंटू √x प्लस 5 अपॉनला x इंटू √x dx. पुन्हा इंटिग्रेशन काय करायचं आहे इथे, सेपरेट करा. फर्स्ट कशाचं आहे इंटिग्रेशन, 3x³ अपॉनला x, रूट ऑफ x ला काय लिहू शकता, x टू द पॉवर 1/2 -2x अपॉनला x, रूट ऑफ x ला x टू द पॉवर 1/2 इंटिग्रेशन ऑफ आणि प्लस इंटिग्रेशन 5 अपॉनला x इंटू रूट ऑफ x ला पुन्हा x टू द पॉवर 1/2 dx.
3x³ इथे बेस सेम आहे, पॉवरची काय करता ॲडिशन केली तर किती येईल x⁴ 3/2 मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स मल्टिपलचा एक्स आणि डिवाइडचा एक्स का होईल कॅन्सल, किती राहिलं 2/ला x⁴ 1/2 dx प्लस पुन्हा इथे बेस काय आहे सेम, किती येईल मग ॲडिशन केली तर x⁴ 3/2 dx, हा प्लस x⁴ 3/2 वर गेला तर का होईल मायनस, म्हणजे किती 3x³ इंटू x⁴ -3/2 -2 पुन्हा x⁴ 1/2 वर गेला तर का होईल -1/2 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 5 पुन्हा x⁴ 3/2 वर गेला तर का होईल मायनस, किती येईल ते x⁴ -3/2 dx. पहा आता इथे पुन्हा इथे बेस सेम आहे एक्सची, पॉवरची काय करता ॲडिशन, किती येईल ॲडिशन केली तर 6 - 3 3/2, किती येईल मग इथं 3 टाइम्स x⁴ 3/2 मायनस इंटिग्रेशन मध्ये दुसऱ्या टर्म मध्ये किती आहे 2 टाइम्स x⁴ -1/2 dx आणि प्लस थर्ड टर्म कोणत्या इंटिग्रेशन मध्ये 5x⁴ -3/2 dx. पुन्हा इथे कोणता फॉर्म्युला अप्लाय करायला लागेल x⁴ n चा, काय इंटिग्रेशन ऑफ x⁴ n dx x⁴ n+1 अपॉन ला n+1 प्लस c, फॉर्म्युला अप्लाय करा, कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या काय घेऊन घ्या पहिले बाहेर घ्या, किती आहे x⁴ 3/2 dx -2 कॉन्स्टंट इंटिग्रेशन मध्ये किती राहिला x⁴ -1/2 dx प्लस 5 कॉन्स्टंट इंटिग्रेशन मध्ये x⁴ -3/2 dx. अप्लाय करा हा फॉर्म्युला, किती येईल आन्सर 3 टाइम्स x⁴ 3/2 + 1 अपॉन ला 3/2 + 1 -2 टाइम्स x⁴ -1/2 + 1 अपॉन ला -1/2 + 1 प्लस 5 x⁴ -3/2 + 1 अपॉन ला -3/2 + 1 आणि प्लस काय लिहिता तुम्ही c काय आहे तुमचा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. पहा नेक्स्ट स्टेप पहा आता, थ्री टाइम्स करा पॉवरचे ॲडिशन, किती इथे x⁴ 5/2 अपॉन ला 5/2 -2 टाइम्स -1/2 + 2 किती येते -1/2 2 टाइम्स x⁴ -1/2 अपॉन ला -1/2 प्लस 5 टाइम्स हा किती येईल पुन्हा सॉरी इथे किती येईल x⁴ -1/2 + 1 किती येते 1/2 आणि अपॉन ला 1/2, हा सॉल्व करा, किती 5 टाइम्स x⁴ -1/2 अपॉन ला -1/2 आणि प्लस c, पुन्हा हा जो डिवाइडचा 2 आहे हा कुठं जाईल बरे मल्टिपल आणि 3 × 2 6 6 किती झालं 5 आणि इथे किती राहिलं x⁴ 5/2 पुन्हा हा 2 कुठं जाईल इसचा डिवाइडचा बरे मल्टिपलला, किती येईल -4 x⁴ 1/2 प्लस मायनस मायनस 2 कुठे जाईल बरे मल्टिपलला 10 x⁴ किती -1/2 प्लस c. आता इथे पहा 6/5 x⁴ 5/2 ला काय लिहू शकता तुम्ही x² × x⁴ 1/2, बेस सेम असेल तर पॉवरची काय करता ॲडिशन जर केली पॉवरची तर किती येते x⁴ 5/2 -4 x⁴ 1/2 -10 आणि हा x⁴ -1/2 आहे, डिवाइडला गेला तर काय पॉवर प्लस 1/2 प्लस c आणि युअर फायनल आन्सर इज 6/5 x² x⁴ 1/2 याला काय लिहू शकता तुम्ही √x -4 पुन्हा x⁴ 1/2 ला काय लिहू शकता तुम्ही √x -10 पुन्हा इथे x⁴ 1/2 ला किती घ्यायचं √x प्लस c. हे काय झालं तुमचं युअर फायनल आन्सर. पहा नेक्स्ट प्रॉब्लेम पहा, एकदा पुन्हा एकदा पहा.
काय दिलं होतं आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये 3x³ मायनस 2x प्लस 5 अपॉनला x इंटू काय दिलं होतं रूट ऑफ x dx. आपण स्टार्टिंगला काय केलं डिवायडेशन काय केलं सेपरेट केलं आणि इंटिग्रेशन काय केलं होतं सेपरेट आणि रूट एक्सला काय लिहिलं होतं तुम्ही x⁴ तर किती आलं होतं हे 3x³ आणि बेस सेम असेल तर पॉवरची ॲडिशन किती केली आली ती x⁴ dx मायनस ट्वाइस x पुन्हा इथे किती होतं x इंटू x⁴ 1/2 आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ 5 इंटू x⁴ किती आहे 3/2 dx. हा पॉवर प्लस 3/2 कुठे घेतला होता तुम्ही वरी आणि त्याची ॲडिशन केली किती आली होती 3x⁴ 3/2 dx मायनस x काय झाला होता कॅन्सल 2 टाइम्स आणि हा प्लस डिवाइडचा पॉवर 1/2 प्लस आहे वरे गेलात का होईल मायनस 1/2 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 5 पुन्हा x⁴ प्लस 3/2 वरे घेतला होता ते किती झाला होता मायनस 3/2 dx. कोणता फॉर्म्युला अप्लाय केला आपण x⁴n चा काय होता x⁴n + 1 अपॉन n+1 प्लस c फॉर्म्युला अप्लाय केला आणि किती आलं होतं हे सॉल्व केल्यावर x⁴ 5/2 अपॉनला 5/2 मायनस 2 टाइम्स हे सॉल्व केलं तर किती आलं होतं x⁴ 1/2 अपॉनला 1/2 प्लस 5 इथे किती आलं होतं x⁴ मायनस 1/2 अपॉनला मायनस 1/2 प्लस c हा पुन्हा हा 2 कुठं जाते वरे मल्टिपलला 6/5 x⁴ 5/2 ला काय लिहिलं आपण x² इंटू x⁴ 1/2 2 आणि 2 चा काय किती आहे 4 x⁴ 1/2 प्लस प्लस मायनस काय होते इथं मायनस आणि हा 2 डिवाइडचा पुढे जाईल ते मल्टिपलला किती येईल मग 10 आणि x⁴ मायनस 1/2 आहे मायनस खाली गेला तर काय होतो प्लस x⁴ 1/2 प्लस c आणि फायनल आन्सर किती आला आपलं 6/5 x² x⁴ 1/2 ला काय लिहिता तुम्ही रूट ऑफ x पुन्हा x⁴ 1/2 ला किती आहे रूट x किती लिहू शकता x⁴ 1/2 ला रूट ऑफ x प्लस c हे काय होतं तुमचं फायनल आन्सर. पहा नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला. आता प्रॉब्लेम बेस ऑन है ट्रिग्नोमेट्री. नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ tan² x dx. वी नो दॅट tan आणि सेकचं रिलेशन काय तुमचं 1 + tan² θ इक्वल टू काय लिहितो आपण sec² θ. पण आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे tan² θ. tan² θ इक्वल टू +1 इकडे गेला तर काय होईल मायनस sec² θ मायनस 1. इंटिग्रेशन ऑफ tan² x ला काय लिहू शकता तुम्ही sec² x मायनस 1 किती लिहू शकता tan² x ला sec² x मायनस 1 इंटू dx. पुन्हा इथे इंटिग्रेशन काय करू आपण सेपरेट. फर्स्ट कशाचं आहे इंटिग्रेशन ऑफ sec² x dx आणि मायनस इंटिग्रेशन ऑफ dx. वी नो दॅट इंटिग्रेशन ऑफ sec² x dx काय फॉर्म्युला याचा tan ऑफ x प्लस c म्हणजे sec² x चं इंटिग्रेशन किती आलं तुमचं tan x डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कॅन्सल किती आली तर मायनस x आणि फायनल आन्सर मध्ये काय द्यायचं प्लस c. हे काय झालं तुमचं फायनल आन्सर. काय दिलं होतं आपल्याला इंटिग्रेशन मध्ये tan² x कशाचं इंटिग्रेशन काढायचं होतं आपल्याला tan² x. वी नो दॅट आपलं रिलेशन कोणतं आहे tan आणि सेकचं 1 + tan² θ इक्वल टू sec² θ. कशाची व्हॅल्यू काढायची आहे tan² θ ची. तर मग +1 इकडे गेला तर काय झाला मायनस sec² θ मायनस 1 tan² x ला काय लिहू शकता तुम्ही sec² x मायनस 1 dx. इंटिग्रेशन काय केलं इथे आपण सेपरेट केलं sec² x dx मायनस dx. sec² x dx चं इंटिग्रेशन काय tan ऑफ x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट x प्लस c. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. इंटिग्रेशन ऑफ
साइन 2x अपॉन कॉस एक्स dx. कशाचं इंटिग्रेशन काढायचं आपल्याला? इंटिग्रेशन ऑफ साइन 2x अपॉन कॉस एक्स. वी नो दॅट साइन 2 थीटा काय लिहू शकता? साइन 2 थीटाला तुम्ही 2 टाइम्स साइन थीटा इंटू कॉस थीटा. हा फॉर्म्युला इथे अप्लाय करा. साइन 2 टाइम्स साइन 2 थीटाला काय लिहायचं आहे? 2 टाइम्स साइन थीटा इंटू कॉस थीटा म्हणजे 2 टाइम्स साइन एक्स इंटू कॉस एक्स अपॉन कॉस एक्स इंटू डी एक्स. मल्टिपलचा कॉस एक्स आणि डिवाइडचा कॉस एक्स कॅन्सल. किती राहिलं इथे इंटिग्रेशनमध्ये? 2 टाइम्स साइन एक्स इंटू डी एक्स. 2 काय कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. किती आहे इंटिग्रेशनमध्ये? साइन एक्स डी एक्स. आणि इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स काय? मायनस कॉस ऑफ एक्स. म्हणजे किती आलं आन्सर तुमचं? मायनस 2 टाइम्स कॉस एक्स प्लस सी. सिन्स इंटिग्रेशन ऑफ काय? साइन एक्स डी एक्स काय फॉर्म्युला याचा? मायनस कॉस ऑफ एक्स प्लस सी. काय दिलं होतं आपल्याला? कशाचं इंटिग्रेशन सॉल्व करायचं होतं? इंटिग्रेशन ऑफ साइन 2x अपॉन कॉस एक्स. वी नो दॅट साइन 2 थीटाला काय लिहू शकता तुम्ही? 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. फॉर्म्युला इथे आपण अप्लाय केला. 2 टाइम्स साइन एक्स इंटू कॉस एक्स अपॉन कॉस एक्स. मल्टिपलचा कॉस एक्स आणि डिवाइडचा कॉस एक्स का होईल? कॅन्सल. किती राहिलं फक्त इथं? इंटिग्रेशन ऑफ 2 साइन एक्स डी एक्स. 2 काय कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या काय घेतो आपण? बाहेर. मग किती आलं इथं? साइन एक्स इंटू डी एक्स. आणि इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स किती आहे? कॉस ऑफ मायनस कॉस ऑफ एक्स प्लस सी. मग फायनल आन्सर किती आलं तुमचं? मायनस 2 टाइम्स कॉस ऑफ एक्स प्लस सी. नेक्स्ट प्रॉब्लेम पहा. नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. पहा आता कशाचं इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे आपल्याला? इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स कॉस स्क्वेअर एक्सला काय लिहू शकता तुम्ही? कॉस एक्स इंटू कॉस एक्स. साइन एक्स अपॉन कॉस एक्स किती होते? टॅन एक्स इंटू किती राहिले इथं? 1 अपॉन कॉस एक्स डी एक्स. पुन्हा इथं टॅन एक्स 1 अपॉन कॉस एक्स काय लिहिता तुम्ही? सेक एक्स इंटू डी एक्स. सिन्स साइन थीटा अपॉन कॉस थीटा याला काय लिहितो आपण? टॅन थीटा. आणि 1 अपॉन कॉस थीटाला काय लिहू शकतो आपण? सेक थीटा. अप्लाय केले इथे किती आलं? मग इंटिग्रेशन कशाचं काढायचं आता? टॅन एक्स इंटू सेक एक्स. आणि इंटिग्रेशन ऑफ काय फॉर्म्युला? टॅन एक्स इंटू सेक एक्सचा सेक एक्स प्लस सी. पण फायनल आन्सर किती आलं तुमचं? सेक एक्स प्लस सी. काय दिलं होतं आपल्याला? इंटिग्रेशन कशाचं काढायचं होतं? साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. कॉस स्क्वेअर एक्सला काय लिहिलं? कॉस एक्स इंटू कॉस एक्स. साइन एक्स अपॉन कॉस एक्स याला काय लिहू शकता? टॅन एक्स. आणि 1 अपॉन कॉस एक्सला काय लिहू शकता? सेक एक्स. मग कशाचं इंटिग्रेशन आलं? टॅन एक्स इंटू सेक एक्स. आणि काय फॉर्म्युला? टॅन एक्स इंटू सेक एक्सचा सेक एक्स प्लस सी. मग फायनल आन्सर किती आलं तुमचं? इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक एक्स प्लस सी.